तर रामकृष्ण हरी मंडळी, तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. कारण की महाराष्ट्राचे लाडका दशमिंदे केसरी बाकासुर व द्वादशमिंदे केसरी तो कोणत्या मैदानात पाळणार, सर्व अपडेट आपल्या चॅनलवर तुमच्यासाठी देत असतो. आणि असे बरेचसे नंदी आहे मित्रांनो, ते पुढील कोणत्या मैदानात पाहताना दिसणार आणि त्यांचे गट क्रमांक ते सर्व आपण आपल्या चॅनलवर तुमच्यासाठी अपडेट देत असतो. कारण मित्रांनो, एक आज मैदान पार पडत आहे. त्या मैदानामध्ये आपल्याला अखंड महाराष्ट्राचा लाडका दशमिंदे केसरी बाकासुर आज पाहताना दिसेल का, अशी बऱ्याचशा जणांची कमेंट आली मला. तर आज व्हिडिओ बनवून एक बाकासुर पाळणार आहे का, तसेच विठ्ठलानंतर तेजा पाळणार आहे का, असे मित्रांनो आज बस टॉपचे नंदी आज आपल्या या मैदानात असे कॉकटेल तर आज पळाला, पण त्याच्या गटाला हार झाली मित्रांनो. काय सध्या त्याचा बॅड लक चालू आहे. आपल्याला लवकरच कमबॅक करताना दिसेल, पण आजच्या मैदानामध्ये त्याचा गटाला हार झालेली आहे. राहिला प्रश्न अखंड महाराष्ट्राचा लाडका दशमिंदे केसरी बाकासुर. जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की तुम्हाला आपले सर्वात पहिले आपला व्हिडिओ तुमच्यापर्यंत नेहमी पोहोचेल. कारण की मित्रांनो, तुमच्यापर्यंत आपण अपडेट घेऊन येत असतो. तुम्ही चांगला प्रतिसाद दिला तर कंटिन्यू तुमच्यासाठी आपण मित्रांनो टाइमर अपडेट घेऊन येतो. कारण की मित्रांनो, व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन येत असतो, पण तुम्ही आपल्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद देत नाही. कारण की मित्रांनो, तुम्ही व्हिडिओला आपला जसा मागच्या चॅनलला प्रतिसाद दिलता तसा या चॅनलला प्रतिसाद द्या. कारण की मित्रांनो, काही कारणास्तव ते आपलं चॅनल बंद झालेला आहे, पण आपण एक तुमच्यासाठी एक नवीन चॅनल खोललेला आहे. कारण की मित्रांनो, तुम्ही आपल्याला 15 दिवसातच आपला 150चे जवळपास 150 सबस्क्राईब कंप्लीट केले. तुमच्या सर्वांच्या मनापासून आभार. कारण की तुम्ही आपल्याला चांगला प्रतिसाद दिला आहे मित्रांनो. एक 15 दिवसाच्या आतच आपण नवीन चॅनल उघडलं तुमच्यासाठी अपडेटचं, आणि आपले व्हिडिओ सुद्धा मित्रांनो खाल्लेचा बऱ्यापैकी व्हायरल सुद्धा झालेले आहे. आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनःपूर्वक आभार. तुम्ही असंच प्रतिसाद द्या. आपण कायम तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येतो, आणि कोणता नंदी कोणत्या मैदानात पळणार आणि कितव्या गटात पळणार, इतर अपडेट आपण आपल्या चॅनलवर नेहमी देत असतो. कारण की मित्रांनो, आज एक मैदान पार पडत आहे. त्या मैदानामध्ये आपल्याला शक्यतो आज बरेचसे टॉपचे नंदी पाहताना दिसेल. पण मित्रांनो, येत्या 4 तारखेला मोठं मैदान आहे. त्या मैदानामध्ये आपल्याला जे नंदी समजा मित्रांनो, आपल्याला बऱ्याचशा जणांना अशी आतुरता होती की साम्राज्याचा गट क्रमांक सांगा, वादळचा गट क्रमांक सांगा, बकासूरचा गट क्रमांक सांगा, विठ्ठल नानांचा तेजाचा गट क्रमांक सांगा. काल विठ्ठल नानांचा चिक्या फायनलसाठी प्राप्त झाला मित्रांनो. बकासूरची आणि त्याची सेमीत एकच गाडी लागली, पण काय विठ्ठलांच्या तेजाने असं जे चिक्याने बाजी मारली, आणि आपला देव बकासूर याची गाडी मित्रांनो त्या सेमीमध्ये पब्लिकने लागल्यामुळे, कारण की सध्याच्या घडीला जाईल त्या मैदानामध्ये त्याच्या नशिबामध्ये कळ येतच असते सीमेला. पण कालच्या मैदानात सुद्धा मित्रांनो पहिलंच मैदान नवीन वर्षामध्ये, आणि पहिल्याच मैदानामध्ये त्याचा सेमीला पराभव झाला. पण काय हरकत नाही मित्रांनो, पुढच्या मैदानात 100% कमबॅक करणार आणि आपल्याला येणाऱ्या पुढच्या मैदानामध्ये गुलालात दिसणार. आणि राहिला प्रश्न, आज विठ्ठलांचा तेजा पाळणार का, अशी बऱ्याचशा जणांची आतुरता होती. पण कारण की मित्रांनो, येथे आपल्याला विठ्ठलांचा काल बरेचसे जण विचारत होते की भुंगा पळाला. कारण मित्रांनो, बऱ्याचशा जणांना माहित सुद्धा नाही की विठ्ठलांचा भुंगा पळाला होता गट क्रमांक 22 मध्ये. पण त्याची गाडी सीमेला हार झाली, गटालाच हार झाली मित्रांनो. गाडी 2 नंबरला उतरली. कारण मित्रांनो, तो सुद्धा अतिशय सुंदर असं पळाला, पण वासराने साथ नाही दिली त्याला, त्याच्यामुळे त्याची हार झाली. कारण मित्रांनो, तो सुद्धा चांगलं पळतो, पण त्याची काल गटाला हार झाली. राहिला प्रश्न विठ्ठलांचा तेजाचा. कारण की मित्रांनो, काल विठ्ठलांना चिक्या पाहताना दिसला, पण आपल्याला विठ्ठलांचा तेज नाही दिसला. कारण की तो थोडा पायाला लागल्यामुळे का थोडा आजारी असल्यामुळे आपल्याला मित्रांनो तो पाहताना दिसला नाही. आणि आपल्याला लवकरच कोणत्या मैदानात पाहताना दिसणार तेच सांगणार आहे. आणि जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की मित्रांनो, तो काल दिसला नाही आपल्याला, पण आपल्याला तो येत्या 4 तारखेच्या मैदानात 100% पाहताना दिसणार आहे. आणि एका टॉपच्या पायऱ्यात 100% पाहताना दिसू शकतो. कारण की मित्रांनो, आता शक्यतो आपल्याला त्यांची घरची गाडी सुद्धा पाहताना दिसू शकते मित्रांनो. घरची गाडी सुद्धा मित्रांनो कंटिन्यू गुलालासाठी प्राप्त होत असते. घरची गाडी सुद्धा अतिशय सुंदर अशी पळते, त्यामुळे आपल्याला त्यांची घरची गाडी सुद्धा पाहताना दिसण्याची खूप दाट शक्यता आहे. राहिला प्रश्न महाराज साम्राज्य. कारण की मित्रांनो, आपल्याला आज साम्राज्य शक्यतो पाहताना दिसणार नाही. कारण की मित्रांनो, आपल्याला साम्राज्य येत्या 4 तारखेला किंवा शक्यतो पाहताना दिसला तर तुमच्यापर्यंत आपण नेहमी प्रमाणे अपडेट देऊ गटपास झाल्यावर. पण शक्यतो मित्रांनो, तो आज आपल्याला पाहताना दिसण्याची दाट शक्यता नाहीये. राहिला महाराज. महाराज मित्रांनो, कारण की मित्रांनो 2 दिवसापूर्वीच महाराजने द्वितीय क्रमांक केला होता. महाराज पळून मित्रांनो अतिशय सुंदर असा पळाला महाराज. कारण की मित्रांनो, महाराज आता सध्याच्या घडीला गाडी बांधून पळतो, आणि आता शकतो दुसरा आहे. कारण की मित्रांनो, गाडी अंगावर
गाडी बांधून सुद्धा अतिशय सुंदर असा पळ आहे महाराजचा. कारण की मित्रांनो मोठ्या मोठ्या मैदानात सुद्धा गट आणि सेमी काढत असतो, पण पैरे टॉपचे नसल्यामुळे सेमीला पराभव होत असतो. पण तो सुद्धा मित्रांनो आपल्याला लवकर टॉपच्या नंदीसोबत पळताना दिसणार आणि कायम असाच गुलालात राहणार अशा ईश्वरचरणी प्रार्थना करतो. कारण की मित्रांनो नवीन वर्षामध्ये पहिलंच मैदान आणि त्यानं पहिल्याच मैदानामध्ये गुलाल घेतलेला आहे. तो सुद्धा आज आपल्याला मैदानामध्ये पळताना दिसणार नाही. येत्या 4 तारखेच्या मैदानात तो पळताना दिसणार आहे. कारण मित्रांनो त्या मैदानातच आपल्याला साम्राज्य सुद्धा पळण्याची दाट शक्यता आहे. राहिला प्रश्न वादळ. कारण की मित्रांनो आज आपल्याला वादळ सुद्धा मित्रांनो अतिशय सुंदर असं पळाला. आनंदकरांच्या बाब्यासोबत पळाला. क्वार्टर फायनल पहिलंच मैदान आणि क्वार्टर फायनलच्या गुलालासारखा मानकरी झाला. आला आणि आल्याच एक वादळ घेऊन आला आणि क्वार्टर फायनलचा गुलालाचा मानकरी झाला असा वादळ. वादळ सुद्धा मित्रांनो टॉपचा बैल आहे. तो आपल्या ज्यांना साईटवरून घेतलेला आहे. मालकाने सुद्धा सांगितलेलं आहे. त्याचा पळ सुद्धा एकदम चांगला आहे आणि तो आपल्याला लवकरच 4 तारखेच्या मैदानात किंवा पुढच्या मैदानात पळताना दिसण्याची दाट शक्यता आहे. राहिला प्रश्न अखंड महाराष्ट्राची जान दशम हिंद केसरी बकासूर जान. मित्रांनो तो पाळणार का? तर मित्रांनो तो आज आपल्याला शक्यतो मैदानामध्ये पळताना दिसणार नाही. येथे आपल्याला 4 तारखेच्या मैदानामध्ये तो 100% एका टॉपच्या पायऱ्यामध्ये पळताना दिसणार आहे. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद भावांनो, तुमच्यासाठी आपण व्हिडिओ घेऊन येत असतो. तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.